नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घ्यायचा आहे. काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर स्वरूपात पाहायचे आहेत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी. संपूर्ण राज्याचं सुनावणीकडे लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक. विविध विभागांशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता. मिरज पंचायत समितीच्या रद्द झालेल्या सभापती उपसभापती पदाच्या आज निवडी. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी निवडणूक होणार. पुण्यातील खडकवासला धरण साखळीतनं 29,000 क्युसेक वेगानं नदीत विसर्ग सुरू. भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली. आठवडाभरापूर्वी उघडकीस आलेल्या संत बाळूमामा ट्रस्ट घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा आरोपींना अटक नाही. तब्बल 60 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. शेतकऱ्यानं पूर्ण कर्ज फेडलं तरीही बँकेनं परस्पर जमीन विकल्याचा आरोप. नाशिकच्या दिंडोरीतील कुटुंबावर पोलिसांचीही अरेरावी. नाना पटोलेंकडून व्हायरल व्हिडिओच्या चौकशीची मागणी. चाकण एमआयडीसीमध्ये दुचाकी घसरून महिलेचा मृत्यू. पावसामुळे सिमेंटच्या रस्त्यावर मोठा चिखल. धोकादायक रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. दिल्लीत आज संसदेचं सत्र सुरू होण्याआधी एनडीए खासदारांची बैठक. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर सादरीकरण करणार.